नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दुय्यम गुणपत्रिका म्हणजे डुप्लिकेट मार्कशीट आणि त्याचं सर्टिफिकेट कसं मिळवायचं. याचा अगोदर व्हिडिओ आला होता, पण त्याच्यामध्ये काही जणांना असे प्रॉब्लेम आले की ते स्कूल लेटर कसं द्यायचं, अफायडेविट कशा प्रकारे असायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला पुराव्यासहित या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की जवळपास 7 दिवसामध्ये अप्रूव्हल होतं, त्याच्या अगोदर पण होतं किंवा 7 ते 15 दिवसाचा कालावधीसुद्धा याला लागू शकतो, पण अप्रूव्हल मात्र तुम्हाला नक्की मिळतं. तर याची प्रोसेस कशा पद्धतीनं करायची, स्कूल लेटर कसं घ्यायचं, ही सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही माहिती पाहण्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपले सरकार .mahaonline.government.in ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर आपल्याला सगळ्यात पहिले यायचं आहे. या वेबसाईटवर तुम्ही आलात की तुमची नोंदणी केलेली असणं गरजेचं आहे. जर नोंदणी नसेल झालेली तर नवीन युजर नोंदणी तुम्हाला करायला लागेल. त्यानंतर तुमचा जो ID आणि पासवर्ड आहे, तो ID पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा. कॅप्चा जो दिला आहे तो कॅप्चा तुम्हाला एंटर करायचा खाली मोकळ्या रकान्यात आणि आपला जिल्हा निवडायचा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशनला जिल्हा टाकलेला तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं. इथे कॅप्चासुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन तुम्हाला करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे ते तिथं ओपन होतं, तिथं डिटेल्स त्या सगळ्या ओपन होतात आणि याच्या अगोदर तुम्ही अर्ज कोणते केलेत याचीसुद्धा माहिती त्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला दिसते. इथं तुमचं नाव येतं डाव्या साईडला महाराष्ट्र शासनच्या नंतर. इथं हा अर्ज क्रमांक पहा मित्रांनो, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा द्वितीय गुणपत्रक व प्रमाणपत्रे 20/7ला मी ॲप्लिकेशन केलं होतं आणि त्याचं पेमेंट केलं होतं. ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं आहे आणि 28/7ला ही सेवा वितरित व्हायला पाहिजे होती, पण हे माझं ॲप्लिकेशन जे आहे ते 21/7लाच अप्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे एका दिवसात अप्रूव्ह झालेलं आहे ॲप्लिकेशन. जर तुम्हाला डिग्रीची किंवा टेक्निकल तंत्रशिक्षणाची जर गुणपत्रिका काढायची असेल, डुप्लिकेट मार्कशीट काढायची असेल तर उच्च व तंत्रशिक्षण विभागात येऊन उपविभागामध्ये तुम्हाला विद्यापीठ किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ दोन्हीपैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे आहे पदवीसाठी, डिप्लोमासाठी. ते तुम्ही दुय्यम गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र इथून मिळवू शकता. पण तुम्हाला 10वी किंवा 12वीचं जर काढायचं असेल तर 10वी-12वीचं तुम्हाला इथून मिळणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागात न येता तुम्हाला यायचं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये. या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला तुम्ही सिलेक्ट केलं की तुम्हाला खाली ऑप्शन मिळतो. तिथं उपविभागामध्ये तुम्हाला ड्रॉपडाऊन करायची गरज पडत नाही. खालीच दिसतात त्या सगळ्या ज्या त्यांच्या सेवा आहेत ते दिसते. त्याच्यामधून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा द्वितीय गुणपत्रक व प्रमाणपत्र इथं सिलेक्ट करायचं आणि पुढे जा या बटनाला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं सिलेक्ट केलं की तुम्ही जे आहेत स्कूल एज्युकेशन स्पोर्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर याल. या वेबसाईटवर तुम्ही आलात की तुम्ही जेवढे ॲप्लिकेशन केले त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळेल. इथे मी ॲप्लिकेशन केलेले बघा तुम्हाला दोन्ही दिसतील. एक सर्टिफिकेट आणि मार्कलिस्टसाठी मी केलं होतं. तर दोन्ही ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालेले आहेत, काहीही करायची गरज पडली नाही. त्याच्यामुळं तुम्ही इझी हे ॲप्लिकेशन अप्लाय करून लवकरात लवकर तुमचे जे डिटेल्स आहेत ते मिळवू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या गुणपत्रिका पाहिजेत त्यात लवकरात लवकर तुम्ही घेऊ शकता. इथं तुम्ही नवीन ॲप्लिकेशन करणार असाल तर हा डॅशबोर्ड इथं ओपन होतो. इथं तुमचं सर्व्हिस नेममध्ये मार्कशीट पाहिजे का सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक सिलेक्ट करायचं आहे. 10वीचं पाहिजे का 12वीचं ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. इंग्रजीमध्ये नाव टाकल्यानंतर तुमचा विभाग जो आहे तो विभाग निवडायचा आहे. अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, कोकण, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे कोणता विभाग होता तो तुम्ही निवडू शकता, तुमचा जो विभाग आहे तो. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट जे आहे, तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला तिथून निवडायचं आहे. तुमचा पूर्ण ॲड्रेस म्हणजे तुम्हाला जिथे मार्कलिस्ट पाहिजे तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. तुम्ही कुठलाही ॲड्रेस टाका, त्या ॲड्रेसवरच ती मार्कलिस्ट येईल. जर पोस्टाने मागवत असेल तर पूर्ण ॲड्रेस टाकायचा आणि पिनकोड तुम्हाला एंटर करायचा. त्यानंतर तुमचा सीट नंबर असा H बहुतेक स्टार्ट होतो आणि त्याच्यानंतर शाळा ज्युनियर कॉलेजचं नाव इथं टाकायला लागेल. सेंटर कोणतं होतं त्याची
जे नाव आहे ते सेंटरचं नाव टाकायचं. सेंटरचा नंबर तुमच्या मार्कलिस्टवर असो, जुनी मार्कलिस्ट तुमच्याकडे असेल तर. त्यानंतर कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही पास झालात आणि वर्ष कोणतं ते सिलेक्ट करायचं आहे. 2017पर्यंत फक्त इथं अवेलेबल आहे. 2017 नंतरच्या मार्कलिस्ट किंवा गुणपत्रक तुम्हाला डायरेक्ट शाळेत किंवा त्या बोर्डात जाऊनच घ्यायला लागतील, ऑनलाईन अप्लाय करता येणार नाही. तुम्हाला किती कॉपीज पाहिजेत ते टाकायचं. त्यानंतर बाय पोस्ट घेणार आहात का सेल्फ येणार आहात तिथं सिलेक्ट करायचं बाय पोस्ट. आणि पोस्टल ॲड्रेस जो वर दिला आहे सेम ॲज अ अबो म्हणून क्लिक करा आणि सबमिट या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे आहे डॉक्युमेंट असं एक डॅशबोर्डवर तुमचं ते ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, डॉक्युमेंट पेंडिंग असं तिथं ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये फॉर्म पाहायचा, फॉर्म पाहू शकता किंवा अपलोड डॉक्युमेंट्स या बटनाला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करते वेळेस तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो ज्याची रुंदी 160 पिक्सल आणि ज्याची हाईट 210 ते 200च्या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि 5 KB ते 20 KBपर्यंत असावा आणि JPEGच असावा. या फॉर्मॅटमध्येच तुमचा फोटो तिथं अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमची सिग्नेचर म्हणजे सही जी आहे तिचा फोटो अपलोड करायचा. ते सुद्धा 5 ते 20 KBच्या दरम्यानच असावा. JPEG फॉर्मॅटमध्येच असावा. त्याची जी विड्थ आहे 256 पिक्सल्स असावी. त्याची हाईट जी आहे ती हाईट फक्त 64 पिक्सल ठेवायची आहे, त्याच्यापेक्षा कमी जास्त नको. या फॉर्मॅटमध्ये तुमचा फोटो आणि सही हे करून चूज फाईल बनायचं आणि सिलेक्ट करून अपलोड तुम्हाला इथं करायचे आहे. हे सही आणि फोटो झाली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मॅन्डेटरी 2 डॉक्युमेंट आहेत ज्याच्यामध्ये स्कूल लेटर आणि अफिडेविट ऑन ब्लँक पेपर हे 2 ऑप्शन इथं मिळतात. तुम्ही याच्यामध्ये साध्या पेपरवर तुम्ही अर्ज लिहू शकता. जो अर्ज तुम्हाला शाळेतसुद्धा मागतील ते अर्ज लिहायचा आहे, स्कूलचं लेटर घ्यायचं आहे आणि आधार कार्ड इथं जोडायचं आहे. आता तुम्हाला याच्या पुढं आपण बघूयात की स्कूलचं जे लेटर आहे ते कशा पद्धतीनं असतं. डॉक्युमेंटची साईज 75 KB ते 100 KB असावी. JPEG किंवा PDF ह्या डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जे अर्जाचा नमुना आहे शाळेतून तुम्हाला 2 प्रकारचे एकतर पत्र मिळतील. त्याच्यामध्ये एक साधं त्यांच्या लेटर एवढं दिलेलं पत्र असू शकते किंवा ते जे आहे शिफारस पत्र आणि प्रतिज्ञापत्राचा एक फॉर्मॅट असतो तो ते देऊ शकतात. आता शाळेचं लेटर बघा ह्या टाईपमध्ये असेल. प्रति माननीय विभागीय सचिव याची सगळी जी डिटेल्स आहे डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जाऊन तुम्ही ही माहिती जी आहे सगळी कॉपी करून पेस्ट करू शकता आणि त्या पद्धतीनं हे लेटर तुम्ही सबमिट करू शकता की विभागीय सचिव तुमच्या विभागाचं नाव, त्याच्यानंतर कोणत्या कारणासाठी तुम्ही अर्ज घेताय तर तो अर्ज ते सगळी माहिती देतं. हा फॉर्मॅट जो आहे हा फॉर्मॅट डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये ठेवला आहे. सेम तसंच याच्यावर लिहिलेलं आहे. हे लेटर हेडवर आहे, त्यांच्या शाळेच्या लेटर हेडवर आहे. याच्याखाली मुख्याध्यापकाची सही आणि शिक्का तुम्हाला घ्यावा लागतो. मग मुख्याध्यापकाची सही शिक्का घेऊन हे जे पत्र आहे हे लेटरसुद्धा तुम्ही तिथं अपलोड करू शकता. नॉर्मल लेटर आहे, साध्या पेपरवर लिहिलेलं लेटर आहे. त्याच्यानंतर हे जे आहे प्रतिज्ञापत्र आहे याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेचं वर्ष, त्याच्यानंतर बैठक क्रमांक, विद्यार्थ्याचं नाव, सेंटरचा क्रमांक, शाळा कोणती होती याची सगळी डिटेल्स, शपथपत्र, एक प्रतिज्ञापत्र तुमच्याकडून लिहिलेलं असतं ते. त्याच्यामध्ये गुणपत्रक हरवलं काय झालं याच्याविषयी माहिती असते आणि खाली तुमची सही वगैरे या डिटेल्स तुम्हाला तिथं द्यायचे असते. म्हणजे तुमचं नाव, गुणपत्रक घ्यायचं आहे का प्रमाणपत्र घ्यायचं आहे, द्वितीय प्रत आहे का तृतीय प्रत आहे याचीसुद्धा माहिती इथं असते आणि कशासाठी काय कामासाठी तुम्ही घेणार आहात हे तिथं लिहिलेलं असतं. हा फॉर्मॅट तुम्हाला शाळेमधून मिळेल म्हणजे शाळेत हा फॉर्मॅट दिलेला असतो विभागाने आणि त्याच याच्यावर शिफारसपत्रसुद्धा ते देतात आणि प्रतिज्ञापत्रसुद्धा देतात. इथं तुमचं नाव वगैरे लिहून तुम्हाला साईन करायचे आहे. खाली जर तुम्ही बघितलं मित्रांनो हे जे शिफारसपत्र आहे इथं तुमचं नाव टाकायचं, त्यानंतर प्रमाणपत्राचा दिनांक वगैरे जर डिटेल्स असतील तर डिटेल्स टाका. तुम्ही पेमेंट जर अगोदर केला असेल तर DD क्रमांक आणि डेट टाकायची गरज नाही. पण जर तुम्ही पेमेंट DDने करणार असाल तर DDचा नंबर आणि दिनांक तुम्हाला तिथं टाकायचा आहे. त्यानंतर इथं महाविद्यालयाचा जो क्रमांक असतो तो क्रमांक तुमच्या मार्कलिस्टवर असतो ते मेन्शन करायचा. मुख्याध्यापक आणि त्यांची साईन
आणि शिक्का जो असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे. याची फीज नॉर्मली जे आहे प्रथम प्रमाणपत्रासाठी 100 रुपये आहे, द्वितीयसाठी 200 आणि तृतीयसाठी 300 रुपये आकारले जाते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजे 10वी आणि 12वीला दोन्ही याला सेमच अमाऊंट आहे. ती अमाऊंट तुम्ही ऑनलाईनसुद्धा पेड करू शकता. तर एकदम साधी ऑनलाईनची प्रोसेस आहे. हे ऑनलाईन प्रोसेस तुम्ही केली, हे सगळ्या डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित भरल्या, व्यवस्थित दिल्या की लगेच 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला रिप्लाय येतो, अप्रूव्ह होतं. जर काही प्रॉब्लेम असेल तर तसं विभाग तुम्हाला सांगतं. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काय अडचण असेल तर ते सुद्धा कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.